जालना शहर में खुलेआम गौहत्या चल रही है और इस घटना का वीडियो सोशल मीडिया में तब डाला जब हिंदू त्योहार की शुरुआत हुई। इस वीडियो से हिंदू भाइयों की धार्मिक भावनाएं आहत हुई हैं। इस घटना से जालना शहर में तनाव का माहौल निर्माण हुआ। महाराष्ट्र सरकार ने गौ माता को राजमाता का दर्जा दिया। गौहत्या पूर्ण बंद कर दी। जालना में खुलेआम गौहत्या करके उसका मांस बिक्री किया जा रहा और जिस जगह गौहत्या की जा रही वह जगह महानगर पालिका की है। ये निर्देशन में आने के बाद बजरंग दल सकल हिंदू समाज के कार्यकर्ताओं ने महानगर पालिका के आयुक्त को वह जगह जमींदोस्त करने के लिए निवेदन और चेतावनी दी। महानगर पालिका के आयुक्त ने लिखी आश्वासन दिया कि कल सुबह 8 बजे कार्रवाई करेंगे। उसके के बाद स्थिति नियंत्रण में आए और बजरंग दल सकल हिंदू समाज के कार्यकर्ता जब जाकर माने। इस विरोध प्रदर्शन में नगर सेवक महावीर धक्का, महेश दुसाने, अक्षय गोरंट्याल, अभिमन्यु खोतकर, मनीष नंद यादव, एडवोकेट महेश धनावत, डॉक्टर शिवदत्त विजय सेनानी, अर्जुन पिती, दिनेश भगत, दुर्गेश काटुटीवाले, नरेश खुदभये, शिवराज नारियलवाले, अमोल सरोदे, सुनील भूरेवाल, रोहित भूरेवाल और सकल हिंदू समाज, बजरंग दल, गणेश महासंघ के पदाधिकारी और हिंदू समाज के नवयुवकों का समूह शामिल था। आपण ज्या बाहेरच्या आल्याला मारून नाटक केलं पाहिजे आणि जी काही अप्रिय घटना घडली त्यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये चौकशी सुरू आहे। आता राहतो विषय ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणाचा शोध घ्यायचा आणि त्या ठिकाणावर अनाधिकृत असेल तर त्याच्यावर कारवाई करायची। ॲक्च्युअली ते अनाधिकृतच आहे। शहरामध्ये कोणत्याही एकही आपल्याकडे स्लॉटर हाऊस लीगल स्वरूपाचं नाही आणि आपण लीगल स्लॉटर हाऊस तयार करण्यासाठी शासनाकडे गेल्या 3 वर्षापासून प्रपोजल सादर करतो। मधूनही आपण मागणी केली पैशाची, आपले पैसे उपलब्ध झालेले नाहीत आणि त्या ठिकाणी आपण पूर्णपणे सुसज्ज असं CCTV सहित ते स्लॉटर हाऊस असेल ते गोवंशीय वगळता जे कायद्यानं अनुज्ञेय आहे अशा स्वरूपांच्याच प्राण्यांची फक्त स्लॉटरिंग होईल अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो। आता राहिला विषय कालच्या घटनेसंदर्भात एका बाजूने पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे, दुसऱ्या बाजूने महापालिकेकडून जी आपल्याला कारवाई अपेक्षित आहे त्या संदर्भात आपण आता आपल्या पथकाला जे जिल्हास्तरीय पथक आहे आणि त्याच्यामध्ये आपले सदस्य आहेत SI पवार, तर त्यांना त्या ठिकाणी जाऊन पाहणी रिपोर्ट द्यायला सांगितलं आहे। ती जागा महापालिकेची आहे असं सर्व सांगतायत, परंतु त्याबाबतचा रिपोर्ट आला की आम्ही उद्याच पोलिसांना पत्र देऊन पोलीस बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणचं जे काय अनाधिकृत स्ट्रक्चर असेल ते आपण खाली काढू आणि त्यावर कारवाई करायची आपल्याकडून 100% केली। राहतो विषय असा की आपण आपल्या स्वरूपात, आता मला माहीत नाही तुम्ही मॅडमकडे लेखी स्वरूपात कंप्लेंट दिलेली आहे, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे जे काय त्याच्यामध्ये नमूद केलं असेल त्या प्रत्येक विषयाची खातरजमा केली जाईल आणि कायद्यानं जी प्रत्येक गोष्टीसाठी शिक्षा आहे किंवा जी कारवाई करायची ती कारवाई महापालिकेमार्फत केली जाईल। आता आमचा रिपोर्ट आमचे कर्मचारी तिथे गेले, पंचनामा आणि बाकीची प्रोसिजर सुरू आहे, ते करून येतील। आमचं आज फाईल तयार होईल, उद्या पोलिसांना बंदोबस्ताला पत्र देतील आणि उद्या त्याच्यावर कारवाई करेल।